आजच्या घडीला सगळ्यांना निरोप देत असताना एवढी भयानक भीषण पाणी टंचाई किंवा एवढं मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढत आहे, दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालवत आहे, अशा परिस्थितीमध्ये अधिकारी लोकांनी अतिशय दक्ष राहायला पाहिजे होतं, जे की दिसून आलं नाही. जे एचओडीनं जे काही निरोप दिले नाही दिले त्यांना माहिती, पण आम्ही सगळ्याला पत्र काढून आज जवळपास 8-10 दिवसाच्या नंतर आपण ही बैठक घेतलेली आहे. आढावा व्यवस्थित नाहीये, कर्मचारी व्यवस्थित हजर नाहीयेत, जे काही फेब्रुवारीमध्ये जे मंजूर झालेले काम आहेत ते आजपर्यंत झालेले नाहीयेत. आता काय जून मध्ये करून काही उपयोग त्याचा होणार नाहीये. या संदर्भामध्ये मी कलेक्टर साहेबांकडे आणि सीओ साहेबांकडे बैठक लावणार आहे आणि याचा जे काही कोणी गिल्टी असतील त्याच्यावर नक्की कारवाई करण्याचा मी प्रयत्न करेन. मंत्री म्हणतात की सामाजिक न्याय खातं बंद करायचं, 415 कोटी रुपये त्यांच्या खात्यातून इतरत्र वळवले. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यावर वेगळं भाष्य करण्याची गरज नाही. आज पुष्कळचे डिपार्टमेंट विक्रीला निघालेले आहेत, प्रायव्हेटेशन करण्याचं काम जोरात चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या मंत्री महोदयानं काय वाक्यता करणं काय फार लई मोठी गोष्ट नाही. आजकाल असं काही अरे असं कसं झालं असं काही वाटच न झालंय, कारण आजकाल काही होऊ शकतं, काही होऊ शकतं आणि हे काही करू शकतात, हेच सत्यता आहे. कायद्याची पूर्णपणे पायमल्ली चालू आहे आणि मला वाटतं की याच्यात मला काय फार असा अचंबा वाटला नाही, पण कुठंतरी संविधान टिकून ठेवलं पाहिजे, त्या पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे, असं एवढंच आपण आता बोलू शकतो. एरवी तरी कोणाच्या हातात काय राहिलेलं नाही आहे.